नमस्कार मित्रांनो, मी मोहन मराठे आपले हार्दिक स्वागत करत आहे या चॅनलवर। आज आपण नाशिक जिल्ह्यात असलेले सप्तशृंगी मातेचं मंदिर वणी नांदुरी या गडावर दर्शनासाठी आज आपण चाललेलो आहे आणि या गडाचं पूर्ण वैशिष्ट्य व गडावर फिरण्यासारखं काय काय आहे हे मी आपणास या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। चला मित्रांनो, सप्तशृंगी गड हा नाशिक जिल्ह्यामध्ये कळवण तालुक्यात येतो आणि नाशिकपासून येताना आपल्याला एक 65 किलोमीटर अंतर नाशिकवरून यावं लागतं। त्यानंतर सप्तशृंगी गड हे 7 माळांचा जो पर्वत आहे, 7 माळ पर्वतरांग, 7 माळ पर्वतरांगेला सप्तशृंग असं म्हटलेलं आहे आणि त्या सप्तशृंग पर्वतावरून देवी सप्तशृंगी माता असंही नाव या ठिकाणी पडलेलं आहे। आपण बघू शकता अतिशय सुंदर व निसर्गरम्य वातावरण। हा जो समोर दिसतो आहे ना मित्रांनो, हा समोर मार्कंड ऋषी पर्वत आहे। या ठिकाणी मार्कंड ऋषी यांनी तपस्या केलेली होती आणि मार्कंड ऋषी यांनी या ठिकाणाहून देवीला 18 भुजा प्राप्त करून दिलेल्या होत्या अशी या स्थानिक नागरिकांची माहिती आहे। मित्रांनो, गडावर आल्यानंतर अशी मुख्य बाजारपेठ आपल्याला दिसून येते। मुख्य बाजारपेठमधनं पायी जाणाऱ्यांसाठी त्या ठिकाणी पायऱ्या तयार करण्यात आलेल्या आहे। सुमारे 450 पायऱ्या या ठिकाणी आहेत। आपण बाजारपेठमधनं आल्यानंतर पहिली पायरी लागते। पहिल्या पायरीच्या ठिकाणी सुंदर अशी कमान ट्रस्टमार्फत तयार करण्यात आलेली आहे। या त्रिशूलाजवळ बरेचसे भाविक भक्त हे नारळ फोडतात आणि काही लोक हे अशा पद्धतीचे नवस करतात। बरेचसे भाविक त्यांनी आईला सांगितलेले नवस हे पूर्ण करण्यासाठी येत असतात। तसेच नवविवाहित दाम्पत्य हे सुद्धा नवरात्रामध्ये देवी आईच्या दर्शनासाठी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असतात। या ठिकाणी रोपवेची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। तसेच रोपवेसाठी तिकीट दर अशा पद्धतीचे आहे। रोपवेचे तिकीट घेतल्यानंतर आतमध्ये प्रवेश केल्यानंतर देवी आईची गडाची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे मिनी मॉल या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। त्यामध्ये देवीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य, उदाहरणार्थ ओटीचे साडी, चोळी, बांगडी, त्याच्यानंतर अशा विविध प्रकारच्या मूर्त्या या ठिकाणी उपलब्ध आहेत। सुंदर अशा मूर्त्या आहेत, आपण बघू शकतात। तसेच या मॉलमध्ये जेवणाची सुद्धा व्यवस्था आहे, चहा पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे।
संपूर्ण व्यवस्था या मॉलमध्ये इथे दिसून येते। आम्हीही दर्शनासाठी या ठिकाणाहून ओटीसाठी साडी, चोळी व नारळ तसेच पेढ्यांचा प्रसाद घेऊन रोपवेने दर्शनासाठी निघालो आहे। सुंदर असा फेन्युक्युलर रोपवे या ठिकाणी उपलब्ध आहे। दोन रोपवे आहेत, दोन ट्रेन आहेत। त्यामध्ये एक ट्रेन वरतून खाली येते व दुसरी ट्रेन खालून वरती घेऊन जाते। खूप सुंदर असं दृश्य या ठिकाणी अनुभवायला मिळतं। रोपवेमध्ये बसल्यानंतर अवघ्या 1 ते 2 मिनिटात आपण गडाच्या मंदिराच्या पायथ्याशी जाऊन पोहोचतो। खूप वेगळा अनुभव या ठिकाणी आपणास अनुभवायला मिळतो। आणि वरून दिसणारं निसर्ग गडावरचं खूपच अप्रतिम असतं। आम्ही सुद्धा ट्रेनमध्ये बसल्यानंतर खूप एन्जॉय केला। ट्रेनमध्ये एसीची सुद्धा व्यवस्था आहे। पूर्ण वातानुकूलित ट्रेन, त्याच्यानंतर पूर्ण काचेने बंदिस्त केलेली असते। मंदिरात पोचल्यानंतर भाविकांचा उत्साह व आनंद अप्रतिम होता। त्याच पद्धतीने आम्ही नवरात्रीची पहिली माळ असल्यामुळे मंदिरात शिरल्यानंतर सुंदर अशी सजावट मंदिर प्रशासनाने केलेली होती व आज पहिला रंग हा पांढरा रंग असल्यामुळे देवी आईला सुद्धा पांढऱ्या रंगाची अतिशय सुंदर अशी साडी घालण्यात आलेली होती। सुंदर अशी सजावट करण्यात आलेली होती। अगदी मन प्रसन्न होऊन जातं दर्शन केल्यानंतर मित्रांनो। खूपच छान वाटत होतं, अतिशय मन भरून आलेलं होतं मूर्ती ज्या वेळेला बघितली देवी आईची।
दर्शन झाल्यानंतर या ठिकाणी शिवतीर्थ तलाव हा सुद्धा आपल्याला बघण्यासारखा आहे मित्रांनो। चैत्र पौर्णिमेमध्ये ज्या वेळेला खानदेशातील लोक या ठिकाणी पायी येतात, तर पायी आल्यानंतर या तलावात ज्या वेळेला ते भाविक डुबकी मारतात, डुबकी मारल्यानंतर संपूर्ण त्यांचा थकवा हा गायब होऊन जातो, असे या तलावाचे वैशिष्ट्य। तलावाच्या बाजूलाच असलेले हेमाडपंथी सिद्धेश्वर महादेव मंदिर अतिशय सुंदर असं महादेव मंदिर आहे हेमाडपंथी पद्धतीचे। महादेव मंदिर बघितल्यानंतर शिवतीर्थ तलावाच्या बाजूला अर्धनारी महादेवाची मूर्ती व तिथून समोरच असलेला मार्कंड ऋषी पर्वत या ठिकाणी सुद्धा मंदिर आहे व त्याच्या बाजूला सतीचा कडा। या ठिकाणी अशी आख्यायिका आहे मित्रांनो, सतीचा कडा म्हणजे या ठिकाणी एक सती देवीला नवस केलेला होता की मला जर मूलबाळ झाले तर मी या ठिकाणाहून बैलगाड्या सोबत उडी घेईल आणि त्यामुळे त्या कड्याचं नाव सतीचा कडा असं पडलेलं आहे। अतिशय निसर्गरम्य वातावरण, पाऊस झाल्यामुळे धबधबासुद्धा वाहत आहे। मित्रांनो, माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।